بث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا. بسم الله الرحمن الرحيم. الذي خلقني فهو يهدين والذي هو يطعمني ويسقين وإذا مرضت فهو يشفين والذي يميتني ثم يحيين والذي أطمع أن يغفر لي خطيئتي يوم الدين. رب هب لي حكما وألحقني بالصالحين. بسم الله الرحمن الرحيم. قل هو الله أحد الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد. صدق الله العظيम. आता बघा, आपल्याला नक्की याचं भान झालेलं असेल, ईश्वरवाणी आहे म्हणून आपल्या मनाला ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं तुम्ही स्वतः म्हणजे विचारून घ्या, समजून घ्या की ईश्वरवाणी आहे म्हणून आपल्या मनाला एक प्रकारचं म्हणजे टोचून जातं. तर त्याच्यामध्ये ईश्वर आपल्याला काय सांगू इच्छितो की आरंभ अल्लाहच्या नावाने, जे तुम्हाला तुमच्या समोर ते पठण केलं त्याचा अनुवाद मराठीमध्ये करून दाखवतो की आरंभ अल्लाहच्या नावाने जो अतिशय मेहरबान आणि वारंवार दया करणारा आहे. सर्व प्रकारची प्रशंसा अल्लाह करिता आहे, जो सारे जगाचे रब आहे म्हणजे पालन करता आहे. तो वारंवार दया करणारा आहे आणि फार मेहरबान आहे. आणि आम्ही न्यायाच्या दिवसाचा मालक आहे, न्यायाच्या दिवसाचा मालक आहे. आम्ही तुझीच उपासना करतो आणि तुझ्याकडून मदत मागतो. चालव आम्हाला सरळ मार्ग. आम्ही त्याच्याकडून एक म्हणजे प्रार्थना करतो, चालव आम्हाला सरळ मार्गावर. मार्ग त्या लोकांचा ज्यांच्यावर तू कृपा केलीस आणि अशा लोकांच्या मार्गावर आम्हाला चालू नकोस ज्यांच्यावर तुझा प्रकोप झालेला आहे. पुढे म्हटलं आहे की तुम्हाला हे सामान्य लोकांनो त्या ईश्वराचे अल्लाहचे भय पाळा, ज्याने तुम्हाला एका मनुष्य आणि स्त्रीपासून बनविले आणि त्या दोघांपासून अनेक पुरुष आणि स्त्रिया बनवून जगामध्ये पसरविले. आणि पुढे म्हटलं आहे की सांगून द्या, जर मी आजारी पडतो तर तोच ईश्वर मला त्या आजारापासून मुक्त करतो, आजारमुक्त करतो म्हणजे तोच बरा करतो. आणि तो मला खायला देतो आणि प्यायलाही पण देतो. आणि मी मेल्यानंतर पुन्हा तोच मला जिवंत करणार आहे. आणि मी त्याच्याकडून अशी आस लावलेली आहे की तो मला सदाचारी लोकांमध्ये सामील करेल क़यामतीच्या दिवशी. पुढे म्हटलं आहे की सांगून द्या ईश्वर अल्लाह एकच आहे, तो निरपेक्ष आहे. या निरपेक्ष या शब्द एवढा मोठा आहे. निरपेक्ष म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारची त्याला गरज नाही, खाण्याची इच्छा नाही, झोपण्याची इच्छा नाही. तो सर्व लोकांना खायला देतो, प्यायला देतो, सर्व काही लोकांची गरज तो भागवतो. पण त्याला कुठल्याही प्रकारची त्या डुलकी सुद्धा येत नाही. झोपतो जाऊ दे, त्याला डुलकी सुद्धा येत नाही. आणि पुढे म्हटलं आहे की तो कोणाचा आई वडील नाही आणि त्याची कोणी अपत्य नाही, त्याची कोणी संतान नाही. हे सर्व ते आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. आता त्याचा मी जे काही पठण केलं त्याचा अनुवाद केलं. आता जे डॉक्टर लोक आहेत या डॉक्टर लोकांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब, अतिशय छान माहिती आपण सांगितली आहे. आपल्याला सांगू इच्छितो आमचे भगवान